मित्रांनो, एक 5 मिनिटाच्या राईड नंतर आहे ना पोहोचलो इकडे अट्रॅक्शनवरती. आणि हे बघा माझ्या समोर ही पूर्ण मोठीशी नदी तुम्हाला दिसते. ही हान रिव्हर आहे आणि मोठासा हा स्टॅच्यू आहे, जसा सिंगापूरमध्ये आहे ना त्या टाईपमध्ये जे स्टॅच्यू बनवून ठेवलेला आहे. आणि हा तो दनांगचा फेमस ब्रिज आहे, ड्रॅगन ब्रिज. ते तिकडे सगळ्यात पुढे आहे ना, सगळ्यात शेवटी तुम्हाला ते ड्रॅगनचं तोंड दिसतंय आणि असा पूर्ण ड्रॅगन आहे. दर शनिवारी आणि रविवारी इथे फायर शो होतो, पण आज नाही होणार कारण की आज गुरुवार आहे. पण रिव्हर खूप मस्त दिसतंय, मोठंसं पात्र आहे एकदम. आणि असा काही सीन आहे सध्या इकडे. समोर मोठंसं हान नदीचं पात्र होतं. दनांग शहराचं हृदय, शांत पण जिवंत. आणि तिच्या काठावरती एक खास आकर्षण होतं, तुओंग क्या चेप हुआ रोंग, म्हणजे स्क्रॅप टर्निंग इनटू ड्रॅगन स्कल्पचर. माशाची शेपटी आणि ड्रॅगनचं तोंड असलेली एक मूर्ती इथे होती आणि त्या ड्रॅगनच्या तोंडामधून पाणी निघत होतं. श्राव्या कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. नजारा कसा आहे? खूप सुंदर आहे. आणि मला मज्जा येते. समुद्र बीचवरती कसं वाटलं आज? मला खूप भारी वाटलं. हां, मला ऍक्च्युअली मध्ये भिजायचं होतं, पण मग उद्या परत जाणार आहोत. उद्या आपण परत जाणार आहे, त्याच्यामुळे उद्या मी पूर्ण भिजणार. बाय. आता ही मूर्ती फक्त एक शिल्प नाही, तर व्हिएतनामी संस्कृतीतील एक सुंदर कथा आहे. एक साधा मासा जो संघर्ष करत करत शेवटी ड्रॅगन मध्ये रूपांतरित होतो. म्हणजेच मेहनत, धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणीही उंच भरारी घेऊ शकतो. त्या मूर्तीच्या समोर उभं राहून आम्ही काही क्षण शांत झालो. समोर वाहणारी हान नदी आणि तिच्यावर पडलेलं शहराचं प्रकाशमान प्रतिबिंब, जणू सगळंच एखाद्या चित्रपटासारखं.